Namaskar, मी लीला आघान. Welcome to Big Flight, the educational wings. Today we are going to learn type of tenses. That means काळाचे प्रकार. तर इंग्लिश ग्रामरमध्ये काळाचे किती प्रकार आहेत, ते कसे चेंज करायचे, सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. काळाच्या प्रकाराचा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला होता. म्हणजे नवीन 2 चॅनल ओपन झालेले असे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही किंवा ज्यांना त्याबद्दल आयडिया नाही, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, जाऊन सबस्क्राईब करा. त्यावरतीही इनोव्हेटिव्ह इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अपलोड होत आहेत. खूप जणांना माहीत नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड होतात पण कोणी बघत नाहीत. तर ते चॅनल जाऊन सबस्क्राईब करा, तिकडेही भरपूर माहिती मिळते. तर चला सुरू करूया. टेन्सेस, दॅट मीन्स मुख्य 3 प्रकार आहे काळाचे: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि प्रत्येक काळाच्या प्रकाराचे 4 उपप्रकार आहेत. तर प्रेझेंट टेन्सचा उपप्रकार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स. कंटिन्युअसलाच प्रोग्रेसिव्ह शब्द आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तसंच पास्ट टेन्सचेही 4 उपप्रकार आहेत. सिम्पल पास्ट टेन्स, दुसरा पास्ट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स, तिसरा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चौथा पास्ट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट फ्युचर टेन्सचेही 4 उपप्रकार आहेत. फर्स्ट सिम्पल फ्युचर टेन्स, सेकंड फ्युचर कंटिन्युअस और प्रोग्रेसिव्ह टेन्स, थर्ड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फोर्थ फ्युचर परफेक्ट टेन्स. तर हे प्रत्येक काळाचे जे उपप्रकार आहेत त्याने सेंटेन्स कसे बदलतात ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा एकच व्हिडिओ बनवला तर खूप मोठा होईल, म्हणून मी हा 3 पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. फर्स्ट पार्टमध्ये प्रेझेंट टेन्स आणि त्याचे सबटाईप्स असणार, सेकंड पार्टमध्ये पास्ट टेन्स आणि त्याचे सबटाईप्स, आणि थर्ड पार्टमध्ये फ्युचर टेन्स आणि त्याचे सबटाईप्स असणार. तर 3ही पार्ट व्यवस्थित बघा, तुमचे काळ एकदम परफेक्ट होऊन जातील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्स. पहिल्या उपप्रकार प्रेझेंट टेन्सच्या पहिल्या उपप्रकारापासून आपण सुरुवात करणार आहोत. इथे मी ब्रॅकेटमध्ये त्याचा शॉर्टमध्ये फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला जर पाठ केला किंवा लक्षात ठेवला आणि ते वर्ड्स त्या जागी अप्लाय केले तर तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर बरोबर बिल्ड होणार आहे. तर मी खूप सारे सेंटेन्सेस तुमच्यासाठी घेऊन आले, जे आपला सब्जेक्ट्स आहेत. इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणजे विषय नाही, तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता. ग्रामरमध्ये सब्जेक्ट मीन्स कर्ता. तर ते कर्ते जर तुमचे पाठ असतील, तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असेल, नसेल माहिती तर माझं जे सेकंड चॅनल आहे स्मार्ट स्टडी विथ लीला मॅम, त्यावरती मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो जाऊन बघा. आणि त्याच चॅनलवरती माझा सेकंड विभक्तीचा मी चार्ट ऑफ केस तोही व्हिडिओ अपलोड आहे. दोन्ही बघितलं तर तुमच्या बेसिक ग्रामर लेवलमध्ये नक्कीच नॉलेज इन्क्रीज होईल. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब. इथे कोणतं बेसिक वर्ब मीन्स V1 म्हणजे बेस फॉर्म, मुख्य क्रियापद, आणि त्याला यस किंवा यस कुठे लागतो तेही मी सांगणार आहे. प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. तर जेवढेही सब्जेक्ट आहे ते पूर्ण सब्जेक्ट, आणि मी 2 एक्झाम्पल्स घेऊन आली, मीन्स 2 वर्ब्स घेऊन मी एक्झाम्पल घेऊन आलेले आहे, नुसतं एकच नाही. आणि त्यानंतर एक्स्ट्रा जे पर्सनल प्रोनाऊन आहे तेही घेऊन सेंटेन्स घेऊन आलेले आहे. तर 1 बाय 1 आपण सगळं बघूया. व्हिडिओमध्ये नीट लक्ष द्यायचं आहे. ग्रामर शिकायचं असेल तर घाई करायची नाही, नीट समजून घ्यायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. फर्स्ट हे जे सब्जेक्ट आहे आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हे सब्जेक्ट्सनुसार आपण सेंटेन्स स्ट्रक्चर बिल्ड करतो. पूर्ण इंग्लिश ग्रामर किंवा इंग्लिश लँग्वेज ज्याच्यावर अवलंबून आहे ते आहे हे सब्जेक्ट्स. सो 1 बाय 1 आपण बघत आहोत. इथे आयपासून आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कसं सेंटेन्स तयार करतो. आय ईट अ मँगो. बघा इथे वर्बला यस किंवा यस काहीही लागलेला नाही. सेकंड, वी ईट अ मँगो, यू ईट अ मँगो,
ही इट्स अ मँगो. आता तुम्हाला इथे काहीतरी बदल जाणवलेला दिसेल. याच्या आधी या सब्जेक्टच्या पुढे वर्बच्या पुढे यस किंवा इएस लागलेला नाही, मग आत्ताच का लागला? तर हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. ही शी इट. ही शी इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि त्याच्या पुढे वर्बला यस किंवा इएस प्रत्यय लागतो. हे लक्षात ठेवायचं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण बघत आहोत आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टमध्ये यस किंवा इएस प्रत्यय लागतो. तर आपण सगळे सेंटेन्सेस बघूया. ही इट्स अ मँगो. शी इट्स अ मँगो. इट इट्स अ मँगो. राम इट्स अ मँगो बिफोर लंच अँड सीता इट्स अ मँगो आफ्टर डिनर. आता राम आणि सीता मी असे एक्झाम्पल का घेतलेले आहेत? तर हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही शी इट जे आहेत, तर ही म्हणजे जे मेल आहेत, पुरुष आहेत, त्यांच्यासाठी आपण वापरतो आणि राम पुरुष आहे तर शी मीन्स फिमेलसाठी वापरतो. तर सीता फिमेल आहे म्हणून मी दोन्ही एक्झाम्पल इथे ॲड केलेले आहेत. तर स्क्रीन मी स्मॉल करते आणि पूर्ण एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकतात. आपण काय काय बघितले? आय ईट अ मँगो, वी ईट अ मँगो, यू ईट अ मँगो, ही ईट्स अ मँगो, शी ईट्स अ मँगो, इट ईट्स अ मँगो, राम ईट्स अ मँगो बिफोर लंच अँड सीता ईट्स अ मँगो आफ्टर डिनर. नेक्स्ट सिम्पल प्रेझेंट टेन्सचं नेक्स्ट वर्ब मी राईट घेतलेला आहे. राईटपासून कसे सेंटेन्स बनतात बघूया. आय राईट अ लेटर. ते दिसतंय तुम्हाला. आय राईट अ लेटर, वी राईट अ लेटर, यू राईट अ लेटर, ही राईट्स अ लेटर. इथून चेंज होतात. राम इट राईट्स अ लेटर, राम राईट्स अ एसे ऑन द काऊ. इथे ए नाही पाहिजे, तर इथे कोणता आर्टिकल पाहिजे? ॲन. कारण एसे काय आहे? एसेचा ई आहे वॉवेल साऊंड, तर वॉवेलच्या पुढे आपण ॲन आर्टिकल लावतो. इथे चेंज करून घ्यायचं आहे. राम राईट्स ॲन एसे ऑन द काऊ अँड सीता राईट्स अ पोएम ॲट द सेम मोमेंट. तर इंग्लिशमध्ये वॉवेल किती आहेत? 5 AEIOU. तर त्याचाही नवीन शॉर्ट व्हिडिओ मी टाकेल. सर्वांना इंग्लिशमध्ये वॉवेल्स किती आहे ते माहीत पाहिजे. आणि फोनेटिक्समध्ये 12 वॉवेल आहेत. फोनेटिक्सची नवीन सिरीज मी सुरू करणार आहे. ती दुसऱ्या माझ्या नवीन चॅनलवरती येणार आहे, स्मार्ट स्टडी विथ लीला मॅम. तर फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र, इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन कसे सुधारायचे असतील, प्रोनाऊन्सिएशन आपली कमांड कशी असली पाहिजे, त्यासाठी ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हे आपण बघितलं इथे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे 2 एक्झाम्पल्स. तर हे 2 एक्झाम्पल्स आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचे बघितले. आता आपण बघणार आहोत की सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस अँड प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस अँड प्रोग्रेसिव्ह टेन्स यामध्ये सिम्पल फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ॲम इज आर. ॲम किंवा इज किंवा आर हे काय आहे? हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झलरी वर्ब्स ज्यांना आपण म्हणतो. प्लस V1. V1 मीन्स मुख्य क्रियापद प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता इथे मी काही रूल जे आहेत ते इथे शॉर्टमध्ये दिलेले आहे. सर्वांनी पाठ करायचे किंवा लिहून घ्यायचे आणि ध्यानात ठेवायचे आहे की कोणतं हेल्पिंग वर्ब किंवा कोणतं ऑक्झलरी वर्ब कोणत्या सब्जेक्टच्या समोर येतं. तर आयसाठी वापरतात. प्रेझेंट टेन्स बघतोय म्हणून हे चालू आहे की आय समोर वापरतात ॲम, वी यू दे समोर वापरतात आर आणि ही शी इट समोर वापरतात इज. चला सेंटेन्स बघूया, तुम्हाला अजून जास्त समजेल. इथे ब्रश घेऊया आपण. आय ॲम इटिंग अ मँगो, वी आर इटिंग अ मँगो, यू आर इटिंग अ मँगो, ही इज इटिंग अ मँगो. आता इथे काहीही बदल झालेला नाही जसा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये झालेला होता. शी इज इटिंग अ मँगो, इट इज इटिंग अ मँगो, राम इज इटिंग अ मँगो बिफोर लंच, सीता इज इटिंग अ मँगो आफ्टर डिनर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया राईटने सुरू होणारं.
I am writing a letter. We are writing a letter. You are writing a letter. He is writing a letter. She is writing a letter. It is writing a letter. Ram is writing an essay on the cow. इथे सगळीकडे ए झालेलं आहे, तर इथे ॲन करायचं आहे. ॲन एसे ऑन द काऊ. सीता इज रायटिंग अ पोयम ॲट द सेम मोमेंट. सो हे आपण प्रेझेंट कंटिन्युअस किंवा त्यालाच म्हणतात प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स हे बघितले. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज. आता इथे टू हॅवच्या रूपाचा यूज करतोय आपण. याच्या आधी आपण बघितलं टू बीची रूपांचा यूज केला आपण. ॲमिज आर, वॉज वर, शाल विल ही काय आहे टू बीची रूपं आहे. आणि हॅव, हॅज, हॅड ही काय आहेत टू हॅवची रूपं आहेत. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आय, वी, यू, देच्या समोर हॅव वापरायचा आहे आणि ही, शी, इटच्या समोर हॅज वापरायचा आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टच्या समोर हॅज वापरायचा आहे. ओके, एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल सगळे नोट डाऊन करायचे आहेत. सर्व सब्जेक्ट्सने एक्झाम्पल्स आपण कसे तयार करू शकतो याचा उदाहरण आहे हे. आय हॅव बीन इटिंग अ मँगो. आता इथे बीन का आलेलं आहे तर आपण बघतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर इथे बीचं तिसरं रूप वापरायचं असतं. आय हॅव बीन इटिंग अ मँगो. वी have been eating a mango. You have been eating a mango. He has been eating a mango. चेंज झालेला, जिथे जिथे चेंज झालेला आहे तिथे तिथे लक्ष द्या. तर आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आणि फर्स्ट पर्सन प्लुरल सब्जेक्ट, सेकंड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आणि सेकंड पर्सन प्लुरल सब्जेक्ट याच्यासमोर काय वापरला हॅव. बट थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, शी, इटच्या समोर काय वापरायचं आहे हॅज. She has been eating a mango. It has been eating a mango. Ram has been eating a mango before lunch. Sita has been eating a mango after dinner. Next example आहे I have been writing a letter. We have been writing a letter. You have been writing a letter. He has been writing a letter. She has been writing a letter. It has been writing a letter. Ram has been writing an essay on the cow. Sita has been writing a poem at the same moment. तर जिथे जिथे मी ॲन आणि हॅज हे सांगितलेलं आहे, चेंज कुठे होतो त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि नेक्स्ट आहे लास्ट प्रेझेंट टेन्समधला लास्ट टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. सिंपल फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. आता क्रियापदाच्या इथे तिसऱ्या रूपाचा वापर करायचा आहे, ज्याला आपण ED पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणतो. त्यासाठी तुम्हाला काळ जर यायचे असेल तर तुम्हाला क्रियापदाची चारही रूपं माहीत असावे लागतील. आय, वी, यू, देच्या समोर हॅव प्लस V3 वापरायचं आहे. ही, शी, इटच्या समोर हॅज प्लस V3 वापरायचं आहे. एक्झाम्पल बघूया. आय हॅव इटन अ मँगो. We have eaten a mango. You have eaten a mango. आता इटन काय आहे तर हे ईटचं तिसरं रूप आहे इटन. He has eaten a mango. She has eaten a mango. It has eaten a mango. Ram has eaten a mango before lunch. Sita has eaten a mango after dinner. Next example. I have written a letter. We have written a letter. You have written a letter. He has written a letter. She has written a letter. It has written a letter. Ram has written an essay on the cow. Sita has written a poem at the same moment. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काळाचे जे प्रकार सुरू केलेले आहे त्याचा फर्स्ट पार्ट बघितलेला आहे प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स सबटाइप्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स,
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्सचे सबटाईप्स बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, निडी विद्यार्थ्यांना शेअर करा आणि जर काही सुझाव असेल तर कमेंट करा. धन्यवाद.